संडे बाथरूम आहे त्यांना ते चेंबरवर घर बांधलं तिथं चेंबर आहे खाली ते किरकिरी करून ते बांधतो आणि बांधताना पण हे बांधू नये आम्ही असं लावलं ना ते तोडायला पण आले तर पडते घालून आम्ही झोपलो होतो. एका दिवशी रात्री घरात फोन होते आता बांधायला काढलं तर लाईट नसतं काही नसतं बाहेर पडदे लावून झोपलो ना कोण तर असं अचानक येऊन मारून गेलं एवढं असं झालंय मला. एवढं उठल्यावर ना कोण पण नव्हतं कोणाला काय म्हणत माझा नवरा बी करत नव्हता माझं सासरं एकटं होतं माझं सासू एकटं होतं. हे घर बघा हे घर बघा वाशे आम्हाला बांधायचं बी कारण नव्हतं बघा सर्व कुजलेलं वास असाव ना म्हणून गेलं मी पडलं कसं पडलं नाही तुम्ही जावा पावसाळ्याचा सीझन होता खालीच पावसाळ्यात पुढे माझं स्वतःच घर आहे एक मिनिट थांबून त्यांनी बोलते
लाईट आहे हे बघा सर पूर्ण पडायला पूर्ण थांबा थांबा एक मिनिट बस जाऊ नका साहेब तुम्ही जाता का आज जाऊ नका आता नको नको आज जायला नको आता नाही नाही तुमच्यामुळे घर पाण्यात मोठं सर तेवढं पण ओके ओके बाहेर यायला मुश्किल आहे लोक चालतं सर काहीच बांधणार मावशी म्हणलं मावशीचं घर आहे म्हण त्यांची आई आहे बायको आहे घुसखोरी म्हणलं त्याला चांगला माणूस चांगला बोलत नाही का चांगला आहे माणूस म्हणून घुसखोरी म्हणून शेरकर साहेब पूर्ण ढासाला आलाय कधी पावसाने ज्या वाडा सुटल्या कधी पडणार कधी का अनुसूचित का घडणार कळत नाही लहान लहान लेकरं आहेत घरामध्ये थोडे 2 वर्ष 3 वर्ष मुलगी आहेत घरामध्ये अक्षरशः एवढा त्रास आहे हिंदू लोकांना आज त्यांच्या लोकांना 2-2 मजले बांधून द्याले समोरच घर आहे सर सरकारच्या वतीने मी पाहायला चालू आहे ना मार्ग काहीतरी आपल्याला काढायचं आहे की नाही आम्ही असताना तुम्हाला काय बोलायला नाही पाहिजे तुम्ही आलो की मागे सगळे हळूहळू तुमच्या लोकांचा त्रास कमी व्हावा म्हणून काही आलो आम्ही ना बहिरवाडी तुला आहे त्याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढावं म्हणून याच्यावर आहोत आपण काहीतरी मार्ग काय त्रास होणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊया आणि काय तर झालंय बांधणं जाऊन अगोदर तरी कंप्लेंट देतात असा त्रास झाला नाही केसेस झाल्या अंगणवाडी आमच्या आता पोलिसांना पण काय करायचं एकतर्फी काय करतात बघतो ना आणि कंप्लेंट द्यायला गेलं दाखल करायचं लवकर समोरचं ह्याच्या अपोजिटच घर त्यांनीच भाडं घ्यायचे बंद केले लॉकडाऊन पडले ना त्यांनीच बंद केले त्यांनीच नोटीस पाठवले घरात बोलवा म्हणून हे सगळं त्यासाठी झालेलं आहे फक्त आपल्या 21 कुटुंबांनाच त्यांनी 22 जणांना नोटीस पाठवल्या सगळे काय तसं पडणार जावं की घर सोडून जावं बाहेर काय बोलतो घर सोडून मला तसंच म्हटले हे दरवाजा लावते ट्रस्टीचं जाकीर मन्यात जुवा ट्रस्टीवर बोर्डावर का साहेब ते जाकीर मन्यात ते ट्रस्टीवर आहे तो मेन येतो काय किळा मारला तर मारू नको जा बाहेर भिंती जा पडला ना जा घर सोडून बाहेर जा म्हणतो बच्चूकड्याचे प्रहार संघटनेवाले यांच्या विरोधामध्ये काय संबंध उभा यांच्या विरोधात 20 ते 25 वर्ष झालं आमची कडी पण नाहीये सर आम्ही रात्री वर्षाच्या उद्याचं फोडणी घालून झोपतो बाथरूम सुद्धा अवेलेबल नाही सर इथं SB न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा